नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामी नेहमी म्हणतात की तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। त्याचप्रमाणे स्वामी सदैव त्यांच्या भक्तांच्या पाठीशी संकटकाळी उभे राहतात। स्वामी सेवेमध्ये इतकी ताकद आहे की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील स्वामींच्या केवळ नामस्मरणाने आपल्याला शक्य होताना दिसतात। स्वामींच्या सेवेमध्ये नक्की करायचं काय, कुठल्या प्रकारची पूजा स्वामींची केली जाते आणि स्वामी कोणत्या गोष्टीमुळे प्रसन्न होतात, असे अनेक प्रश्न काही जणांच्या मनामध्ये येत असतील। ज्या लोकांना स्वामी सेवेची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तर आज आपण पाहूयात की स्वामींची गुरुवारची पूजा कशी करावी, नित्य सेवा कशी करावी, कोणत्या गोष्टी स्वामी सेवेसोबत करू नयेत, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण घेणार आहोत। तर मग चला सर्वात आधी जाणून घेऊयात की स्वामींची नित्य सेवा कशी करावी। स्वामींची सेवा म्हणजे काय, तर स्वामींची मनोभावे करण्यात येणारी नित्य पूजा होय। स्वामी भक्त या पूजेला स्वामींची सेवा करणं म्हणतात। यासाठी तुम्ही दररोज सकाळी उठून स्नान झाल्यानंतर आपल्या घरातील देवघरामध्ये स्वामींची पूजा करावी। स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला स्वच्छ करून गंध लावावा, हार फुलं स्वामींना वाहावीत, धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर नमस्कार करावा। नित्य सेवेमध्ये तुम्ही स्वामींचा रोज नियमित नामजप करू शकता। यामध्ये रोज किमान 1 ते 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। याशिवाय तुम्ही रोज तारक मंत्र म्हणू शकता। स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज 1 अध्याय याप्रमाणे पठण तुम्ही करू शकता। थोडक्यात काय, तर स्वामींची पूजा तुम्ही कुठल्याही क्षमतेप्रमाणे मात्र मनोभावे करावी आणि स्वामी प्रसन्न होतात। आता पाहूयात की गुरुवारची पूजा कशी करावी ते। गुरुवारी तुम्ही नित्य सेवा तर करावीच, मात्र या दिवशी स्वामींच्या मठात आपण जरूर जावं। स्वामींना नमस्कार करून चाफ्याचं फूल वाहावं। बेसनाचे लाडू स्वामींना आवडत असल्यानं तुम्ही एखाद्या गुरुवारी प्रसाद म्हणून स्वामींना लाडूचा नैवेद्य देऊ शकता। तसेच या दिवशी तारक मंत्र आणि स्वामींच्या नामाची जपमाळ जरूर करावी। स्वामींशी आपल्या मनातील इच्छा अगदी आपल्या आईशी बोलल्याप्रमाणे मन मोकळ्या पद्धतीनं बोलाव्यात। स्वामी नक्कीच ऐकतात। तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला अवश्य देतात। फक्त पूर्ण विश्वास आणि समर्पणानं स्वामींची गुरुवारची सेवा करावी। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी सेवेमध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात। आपल्याला माहिती आहे की स्वामींनी अक्कलकोटमध्ये असताना अनेक भक्तांना मार्ग दाखवला। त्यांनी कधीच त्यांच्या लीलांचं अवडंबर केलं नाही। त्याचप्रमाणे भक्तांनी देखील आपल्या भक्तीचं प्रदर्शन न मांडता साधेपणानं पूर्ण भावानं भक्ती करावी। याशिवाय स्वामी सेवा करताना आपलं मन आणि विचार शुद्ध असावेत। कोणाबद्दलही कटकारस्थान करू नये, कोणाचं वाईट चिंतू नये। विश्वासानं भक्ती करावी, आचरण आपलं योग्य ठेवावं, नेहमी सद्मार्गावरती चालावं, दानधर्म करावा, गोरगरिबांना पशूंना अन्नदान करावं। या गोष्टी जर तुम्ही आचरणामध्ये आणल्या तर स्वामी नक्कीच प्रसन्न होतील, कारण भक्तीसोबतच स्वामी तुमचं कर्म देखील पाहत असतात आणि प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब स्वामी मांडत असतात। त्यामुळे कर्म चांगले ठेवा। स्वामी सेवा तर स्वीकारतीलच, परंतु तुमच्यावरती कृपा देखील करतील। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं स्वामींची गुरुवारची सेवा आपण करावी, याचा आपल्याला नक्कीच लाभ झाल्याशिवाय राहणार नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।